हॅलो, बोला ना भाऊ. भाऊ लोणार तालुक्यातून बोलतो, बुलढाणा जिल्हा. बोला, बोला, बोला. दादा आपण बोर घेतलेला आहे पा. बोर घेतला आत्ता, नवीन घेतला का आत्ता? नाही, आपलं दुसऱ्या महिन्यात घेतला 1 फेब्रुवारीला. 1 फेब्रुवारी घेतला. हो. तर 5 HP सोलर भेटणार आहे आपल्याला. अर्ज कधी केला तुम्ही? अर्ज मी 18 फेब्रुवारी. असं का? बोरची नोंद झाली याच्यावर सातबाऱ्यावर? नाही, त्या टायमालाच झाली, पण मी विहिरीवरची नोंद केलेली. विहिरीवरची नोंद केली का नाही? हां. आणि तर मटेरियल आपल्याला बरोबर. जसं बोरवर टाकायचा सोलर, ते सोलर का याच्यावर विहिरीवर? नाही, बोरवर टाकायचं आहे. असं का? हं. तर दादा आपल्याला पाणी एकदा 120ला लागलेलं आणि एकदा 320ला. तर 320 आणि लागलं. हां, पूर्ण बोर आहे 400 फुटातला. 400 फूट. तर आपण ट्राय घेतली नाही का याच्यावर लाईनच्या मोटरवर एखादी? आपण सोलर टाकलेलं आहे त्याच्यावर तसं 3 HPचं. 3 HPचं. हं. तर किती फुटापर्यंत सध्या मोटर आहे? आपण डायरेक्ट 380ला सोडलेली आहे आपण ती. 380 वर सोडली. हं. सोलर पहिला आपल्या घरचंच आहे का ते? नाही, एका जणाचं विकत घेतलेलं होतं. विकत घेतलं. हं. बरं, साधारणतः त्याचं किती मीटर हेड असेल तुमच्या अंदाजानं? त्या 3 HPला आपल्याला 70 मीटरचा हेड भेटलेला आहे. 70 मीटर बरोबर आहे. ते म्हणजे ते आपण समोरच्याचं बोरचंच विकत घेतलं होतं. आपण ते विहिरीत टाकायच्या हिशोबाने घेतलं होतं. हो, हो, हो. तर आपण 380 फुटावर समजा सोडलं ते, हां. तर किती पाणी मारते? 1 इंच पाणी मारते का? 1 इंची. 1 इंच डिलिव्हरी आपला पाईप असते का नाही, 1 इंच पाईप असा फुल भरून चालते समजा तसं. ते इंची नाही समजत दादा आपल्याला, म्हणजे आपल्याला बोरचा अंदाज नाही पा. एखादा त्याच्यावर व्हिडिओ नाही तुम्ही काढेल तुम्ही? हो, व्हिडिओ काढलेला आहे, मी टाकतो ना तुम्हाला व्हिडिओ तुमच्या नंबरवर. तर जसं इतक्या खालून पाणी ओढते का, मी असं म्हणतो. हो, हो, पाणी ओढते, चांगलं पाणी ओढते. एकदा एकदा सुरू केली सुरुवातीला तर जवळपास 3 घंट्याच्या समोर चाललं होतं ते. नाही, पण इतक्या खालून जे आहे का नाही, 70 मीटर पाणी ओढत नाही म्हणून म्हणलं. इतक्या तुम्ही 380 वर सोडली म्हणता मोटर. हां. बरं, मी सध्या व्हिडिओ टाकू का तुम्हाला तुमच्या नंबरवर या? टाका ना, टाका ना. आपल्याला बरं, हे 5चं सोलर घेतलं तुम्ही समजा, अर्ज केला. हां. तर आता आपण किती फुटापर्यंत मोटर सोडणार समजा? आपल्याला 380ला सोडावं लागेल दादा. 380 वरच का? हं. तर वरी घेऊन पाहिली नाही तुम्ही मोटर? 3ची मोटर वरी घेऊन पाहिजे तुम्हाला, जर वरी पाणी असेल समजा, हं, हं, हं. तर मग 70 मीटर जरी हेड घेतलं तरी चालते, असं म्हणतो मी. त्याचा नियम कसा आहे माहिती आहे का? 70 मीटरचा 230 230 फुटापर्यंत चालते. हं, हं, हं. 230च्या खाली चालत नाही, असं म्हणालो मी. समजा आपण नाही तर 350 फुटापर्यंत मोटर सोडली तर 100 मीटर हेड लागते. पण आपल्याला पाणीच आपल्याला 315 320ला लागेल दादा. असं का? नाही, तुम्ही म्हणता ना जे सुरुवातीला पाणी लागले ते वरी लागले जरा. हो, हो, हो. पण ते खूप कमी आहे. ते म्हणजे ते अर्धा इंची म्हणलं तरी चालेल ते. म्हणजे त्यानं असं का? नुसतं चिखलच जसं पाणी बाहेर फेकलं होतं. हां, हां, हां. बरोबर आहे. हे मी तुम्हाला हे पहा व्हिडिओ टाकतोय. टाका बरं एकदा. हे पहा एकदा तुम्ही. हो, साधारणतः समजा 1 इंच पाणी मारायचं. एकचा पाईप असते का नाही समजा आपला, आपण घरी पाईपलाईन नाही आणत नाही का समजा, हो, 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 हो. ती 1 इंच समजा फुल पाणी मारते, असं धरून चला. हं, हं, हं. असंच ना? हो, हो. असंच, असंच, असंच. हां, ते म्हणालो मी तुम्हाला. एकचा पाईप असते का नाही बारका आपला एक समजा, हो, 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 हो. तो फुल प्रेशरनं मारते तेवढं समजा. तर मग आता 5 HP जर आपण घेतलं तर जरा प्रेशर वाढेल का याचा? 5 HP. वाह, वाह! प्रेशर तर वाढणार झालं ना 100%. हां, कारण आपल्याला कसं करायचं माहिती आहे का? आपल्याला चिमण्या नाही फिरवायच्या डायरेक्ट त्याच्यावरून, ते फिरणार पण नाहीत काय खालून. नाही, नाही, नाही. आपल्याला ते तर फिरत नाहीत. हां, ते पाणी उपसून आपल्याला पण मी विहिरीत कसं म्हणतो टाकायचं. माहिती आहे का, तुमचे ते नवजल बी फिरवते समजा, पण ते मोटर ते सध्या की तुम्ही आता ट्राय ते मोटर वरी घेऊन पहा पाहिजे तुम्ही. तुम्ही तुम्ही आता 300 हां, फुटाच्या वरी घ्या पाहिजे तर मोटर. आता स्टार्टिंगला तुम्ही 250 फुटावर सोडून पहा पाहिजे मोटर आता. चालते का नाही? बरं, समजा आपण वर जर काढली आणि किती वेळ चालायला पाहिजे बरं तशी मग ती? चालायला म्हणजे असं म्हणा, बंद करायचं कामच नाही पडलं पाहिजेत. नाही, बंद करायचं काम पडतील, पण दादा आता हे पहा, हे जे मागून मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला का डायरेक्ट एकदम तोंडवर का केलेलं आहे त्याने. हो. तर त्या टायमाला म्हणजे 50 मिनिटं पूर्ण झालते आणि नंतर गुळण्या मारायला लागलं होतं पहा पाणी. अरे यार! अवघडच काम आहे मग तर. बरं, हिवाळी भरून चालेल काय पूर्ण? अ? हिवाळ्यात चालेल का व्यवस्थित? हिवाळ्यात मग आता 100% चालाच पाहिजे, कारण की आता सध्या एप्रिल महिना आहे ना हो.
हो हो, एप्रिल एप्रिल. मग आता लय शेवट झाला ना आता हे. हो हो हो. सध्या पाण्याची पातळी पहिलीच खोल गेली आता. हो ना, तर आपल्याला माझ्या त्याच्यातलं अंदाजानं तुम्ही नाही तर मग 70 मीटर हेड घेऊन टाकायचं 500 याचं. हो हो, मी 70 मीटरच सांगितलेलं आहे. कॉल आलता मला कंपनीचा. पण तुम्हाला जर समजा 300 फुटाच्या खाली सोडायचं असेल तर मग 100 मीटर लागते बरं मग. तर जर समजा आपण 70 मीटर टाकलं समजा याच्यासारखं ते आता हे नियमान 3 200 250 फुटापर्यंत काम करते. हां हां हां. असं म्हणतो मी तुम्हाला. नाही, आता आपण कसं हे 3 HP टाकलेलं आहे ना 380 ला. हो. तर तसंच 5 HP जर टाकलं आपण तेवढ्याला, तर याच्यापेक्षा थोडी दार जास्त राहील ना. धार तर जास्त राहणार पण त्यात जर आपण जास्त मीटर हेड घेतलं समजा तर मग ते ते सारखं पाणी देते ना असं आहे ना ते. हो का? हम्म. तुम्हाला समजा 5 HP याचा मी तुम्हाला काय करतो माहिती आहे का? हां. 70 मीटरचा हेडचा तुम्हाला व्हिडिओ टाकतो मी आता. पाणी एवढं हां, मारते, किती एवढं एवढं मारते म्हणजे तुमच्या लक्षात येते तुमच्या मग. किती फुटाला सोडलेली ती? ती जवळपास 240 फुटापर्यंत. पण तुम्हाला वाटतं का आपल्याला सोडायला जमल म्हणून 240 फुटापर्यंत? कारण पाणी खाली लागले ना. चालायला पाहिजे बुवा 200-250 फुटापर्यंत चालायला पाहिजे कारण की सध्या पाण्याची पातळी लई खाली गेली एकदम. कारण मेन मेन पाणी जे आहे ना आपल्याला बोरला, हं. ते 315-320 ला लागलेलं आहे. मग 100 मीटर हेड लागते तुम्हाला मग. हां, त्याच्यावर पाणी म्हणजे तुम्ही म्हणता ना 240, 200-250, हं. इथं आपल्याला डायरेक्ट फुफुटा लागलेला आहे. नाही, नाही, नाही. मग काय करा माहिती आहे का तुम्ही जेव्हा तुम्हाला फोन येईल का नाही, हां हां हां. तर माझ्या हिशोबाने तुम्हाला ते देणारच नाहीत बोरमधलं ते. पण त्यायले समजा एक्स्ट्रा पैसे घेतील ते. त्यायले ते पाईपाचे आणि त्याचे पैसे जास्त घेतात राहते. जे नाही नाही आपल्याला बोरवरती कसं माहिती आहे मटेरियल फक्त 70 फुटापर्यंत भेटते. हो का? हां. आणि 70 म्हणजे नाही 70 मीटरचं हेड भेटते समजा 230 210 फुटापर्यंत पाईप भेटते हं हं हं. आणि 70 मीटर हेड भेटते. आणि समजा जे वरचा समजा काय जे पाईप लागेल समजा ते 100 मीटर हेड घेतला आपण, हं हं. त्याचे 2-3 हजार रुपये आपल्याला एक्स्ट्रा राहतात जरा पाईपाचे आणि रस्सीचे. पण ते द्यापुरते ना. पण मग मी आता एक काम त्यांचा फोन आला तर मी 70 मीटर हेड सांगितलं हो. जाऊ दे आता मला सांगितलं ना काही नाही विषय जाऊ दे काय होत नाही. शक्ती कंपनीचं निवडलेलं आहे आपण. फोन लावा आणि त्याला परत लावा फोन येईल म्हणा 100 मीटर निवडायचं म्हणा आपल्याला. त्याने तुम्हाला सांगितलं नाही का तसं की इतक्या फुटा तुम्हाला खोली गेली विचारलं नाही का बोरची? आमच्याकडचे लाईनमन एवढे हुशार नाहीत ना. अरे अरे. ते तर मला 100 अवघड झालं राजीव. बरं जाऊ दे ते फोन तर लावून पाहायचा तुम्ही त्याने. आपल्या आपल्याला शक्ती 70च्या कंपनी. म्हणा तिथं काय म्हणा तुमचं त्याला म्हणू नका चार्जेस लागते का काही समजा. तर आपल्याला फक्त 70च्या जागी म्हणा फक्त 100 मीटर द्या म्हणा. मग ते तुम्हाला म्हणतील पैसे द्या असतील मला एक्स्ट्रा किती द्यायला लागतात म्हणा एवढे सांगा आम्हाला फक्त म्हणा. घेतील 2-3 हजार रुपये पण ते पुरते आपल्याला डबल डबल बदलणं सोपं नाही ते. हो हो, बदलणं सोपं नाही. बदलायचं म्हणलं की हे जुनं हेड तुमच्या जवळ राहते नवीन हेडचे पैसे द्यायला लागतात डबल पुन्हा. हो 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 हो. असा आहे कंपनी नियम. बरं दादा, आपल्याला कॉल गिल तर येऊन गेलेला आहे, तरी आता मटेरियल किती दिवस लागतील बरं? अहो त्याला दिवस फक्त कमीत कमी 10-12 जणांचं मटेरियल का काढते ते. हो का? हां, मग त्याच्यामुळं तुम्हाला अजून टाईम यायला परत फोन लावून सांगा त्याला म्हणा आम्हाला म्हणा ते म्हणा 300च्या वरी मोटर सोडायची म्हणा. बरं बरं बरं. हां, तर म्हणा तिथं हे पाणी ओढणार नाहीत का खालून म्हणा. बरं चालते बरं म्हणा बरं. तसं काही विषय नाही पण जसं 100 मीटर हेड हां. घेतलं ते दोषाला ताण राहत नाही. त्याचा नियमच आहे 350 फुटापर्यंत मोटर सोडली की 100 मीटर हेड घ्यावी लागते. बरं बरं बरं. हं. बरं ठीक आहे. ठेवू का धन्यवाद. मग? हो.